नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत थालीपीठची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। दरवेळेसचे थालीपीठ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही कधी नव्हे असं थालीपीठ ट्राय करू शकता। अगदी करायला सोपं आहे, खायला खूप टेस्टी आहे, तसेच हेल्दी पण आहे। बऱ्याच प्रकारची पीठं आपण यामध्ये वापरलेली आहे, त्यामुळे पौष्टिक आणि हेल्दी असं थालीपीठ आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक जुडी पालक घेतलेली आहे। पालक ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहेत। अशा प्रकारे मी पालक बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण थालीपीठ करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। लसूण आल्याची मी वेगळी पेस्ट केलेली आहे। यामध्ये मी फक्त मिरची, कोथिंबीर आणि जिरे घालून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी मोठा एक कांदा कट करून घेतला आहे। आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरेचं वाटण घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, तसेच 1 वाटी आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठही घ्यायचं आहे, अर्धी वाटी बेसन आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। पीठ तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। या ठिकाणी मी 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता। त्यानंतर अर्धी वाटी बेसन यामध्ये मी घातलेलं आहे। 1.5 चमचा या ठिकाणी आपण धना जिरा पावडर घालत आहोत, तसेच 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। हिरवी मिरची आपण घेतलेली आहे, त्यामुळे लाल तिखट हे आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे। पाव चमच्याला वर थोडीशी हळद घातलेली आहे। मिरची, कोथिंबीर, जिऱ्याचं वाटण आपण घालून घेत आहोत। कांदा, आलं लसूण पेस्ट हे सर्व यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। बऱ्याचदा मुलं बाजरीची भाकर किंवा नाचणीची भाकर खायला कंटाळा करता, तर तुम्ही अशा प्रकारे जर थालीपीठ केलं तर अशा प्रकारे त्यांच्या पोटात बाजरी, नाचणी, ज्वारी याचे पीठही जातील, पौष्टिक असं थालीपीठ आपलं तयार होईल। तसेच दरवेळेच्या जेवणामध्ये जर तुम्ही नवीन काही पदार्थ बनवला तर मुलं आवडीनेही खातात। यामध्ये मी पालक घालून घेत आहे। पालकाला हे अंगचंच पाणी भरपूर असतं, त्यामुळे तुम्ही आधी पालकामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। चवीनुसार यामध्ये आपण मीठही घातलेलं आहे। यामध्ये तुम्ही तीळही घालू शकता। थोडंसं पाणी घालून मी पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे। पाणी हे अगदी आपल्याला शेवट घालायचं आहे। पूर्णपणे पालकामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला जर पाण्याची गरज पडली तरच आपण पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। आता आपण थालीपीठ करण्यासाठी घेणार आहोत। यासाठी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो पूर्णपणे मी ओला करून घेतला आहे। त्यानंतर पोळपाटावर ठेवून त्यावर थोडं पाणी लावून घेतलं आहे। नंतर मी थालीपीठ हे थापून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे। थालीपीठचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकता। आपलं थालीपीठ हे थापून झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी गोल छिद्रे करून घेणार आहोत, जेणेकरून आपण यामध्ये तेल किंवा साजूक तूप सोडलं तर ते तेल हे खालपर्यंत जातं आणि खरपूस असं आपलं थालीपीठ हे भाजलं जातं। हे थालीपीठ मी साजूक तुपात भाजत आहे, त्यामुळे ते अजूनच पौष्टिक झालेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला अलगद सोडून घ्यायचं आहे तव्यावर। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला कॉटनचाच रुमाल वापरायचा आहे। जर तुम्ही पॉलिस्टर वगैरे कसला रुमाल वापरला तर तुमचा तव्याला चिटकू शकतो, त्यामुळे तुम्ही कॉटनचाच रुमालाचा यूज करा। वर्ण मस्त साजूक तूप घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून थालीपीठ आपलं वरतूनही छान असं शिजल्या जाईल आणि ते चिटकणारही नाही। ते थालीपीठ भाजलं जातं तोपर्यंत या ठिकाणी मी दुसरं थालीपीठ हे थापून घेत आहे। अगदी पटपट तयार होता, घाईच्या वेळेतही तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। तसेच प्रवासात न्यायलाही हे थालीपीठ खूप छान लागतं। खमंग खुसखुशीत असे थालीपीठ आपले तयार होता।
बघा, वरनंही पूर्णपणे थालीपीठ आपलं शिजलं आहे. वरनं आपण झाकण ठेवलं होतं, त्यामुळे वरतूनही थालीपीठ छान असं शिजलं जातं. तूप लावून घेतलं आहे आणि आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. बघा, आपली खालची साईडही छान अशी भाजल्या गेलेली आहे. अशाच प्रकारे उणतलीच्या साह्याने दाब देऊन आपल्याला थालीपीठ हे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. अगदी नवीन रेसिपी आहे, खायलाही टेस्टी लागते. तसेच तुम्ही दरवेळेसचे जर थालीपीठ खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही पालकाचे थालीपीठ नक्की करून बघा, खायला एक नंबर लागतात. बघा, आपलं थालीपीठ हे तयार झालेलं आहे. आता आपण दुसरे थालीपीठ भाजून घेऊ. मस्त असं साजूक तूप तव्यावर सोडून घ्यायचं आणि त्यावर थालीपीठ घालून घ्यायचं आहे. कपड्याला आपण पाणी लावले असल्याने थालीपीठ हे कपड्याला चिटकत नाही. त्यामुळे तुम्ही थालीपीठ थापायच्या आधी पाणी हे लावून घ्या आणि त्यानंतरच यावर थालीपीठ थापा. वरनंही आपण छान असं साजूक तूप सोडून घेतलं आहे आणि झाकण ठेवून थालीपीठ हे भाजून घेत आहोत. खमंग असा वास पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. सुवासाने सगळेजण थालीपीठ हे खायला येतात. मस्त असं दाब देऊन मी दोन्ही साईडनी थालीपीठ हे भाजून घेत आहे. आपले थालीपीठ हे दोन्ही साईडनी छान असं भाजलं गेलेलं आहे. खरपूस असं भाजून घेतलं आहे. आपलं हेही थालीपीठ तयार झालेलं आहे. अगदी कमी वेळेत टेस्टी अशी आपली रेसिपी तयार होते आणि खायलाही खूप छान लागते. सर्वजण हे आवडीने खातात आणि एन्जॉय करतात. त्यामुळे तुम्ही पालकाचे थालीपीठ नक्की करून बघा. पौष्टिक असे थालीपीठ आहे, सर्वांनाच आवडतील. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.